आपल्या विभागामधील काही खेळाडू अलिबाग तालुक्यातील खेळाडू आहेत, त्यामध्ये प्रफुल्ल पाटील लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आपण बघतोय हाशिवरे गावचा फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे संघाचा कर्णधार अलिबागचा बायकरमॅन प्रफुल्ल पाटील उपस्थित आहे आणि आज त्याचा वाढदिवस आहे। या महाशिवरात्री चिशकाच्या निमित्ताने मी संपूर्ण क्रीडा रसिकांच्या वतीने त्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। यस चला सामन्याला पण सुरुवात होते। गोलंदाजीची धुरा विकी कलमे गोलंदाजीसाठी आलाय। मागच्या दोन्ही मॅच मध्ये अतिशय चांगली कामगिरी केली होती। आता ह्या वेळेला बघूया सेमीफायनलचा पहिला सामना। पहिल्या चेंडूवर जोरकस प्रहार केला जातोय, चेंडू दीर्घकाळ हवेत आहे, मुस्तकीन मुकादम चेंडू खाली येतोय, कोणतीही चूक करत नाहीये, अतिशय चांगला घेतोय झेल आणि संपतोय प्रफुल्ल पाटीलचा खेळ। प्रफुल्ल पाट इथे मात्र विकेटने सुरुवात करतोय। पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवले विकी कलमे। पुन्हा एकदा आपण पाहतोय लातूर एक्सप्रेस मराठवाडा एक्सप्रेस अगदी सुंदर सुरुवात इथे पहिल्या चेंडूवरती करून दिली आहे। मागील सामन्यामध्ये सुद्धा याच गोलंदाजाने खऱ्या अर्थानं विकी कलमेने अगदी अफलातून गोलंदाजी केली होती। तोच विकी कलमे इथे मात्र या महत्वपूर्ण सामन्यामध्ये प्रेसी नवगाव संघाने आतापर्यंत बरेचसे असे खेळाडू आणलेले आहेत, ते खेळाडू खऱ्या अर्थानं या मैदानावरती चमकलेले सुद्धा आहेत। ऐश्वर्य सुर्वे असेल, त्यानंतर मंगेश वैती असेल किंवा सलीम अन्सारी असेल, एक वेगवान गोलंदाज, अशी खूप सारी नावं आहेत। कुंगा प्रणिल मोरेने सुद्धा खऱ्या अर्थानं प्रेसी नवगाव संघाला फायनल जिंकून देण्यामध्ये खऱ्या अर्थानं मोठा वाटा उचलला होता। यावर्षी आपण पाहतोय विकी कलमे मॅन फ्रॉम लातूर जिल्हा मराठवाडा विभागातून खऱ्या अर्थानं येणारा हा खेळाडू पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवतोय। बघूया फलंदाज न्यू बॅटर मैदानावरती योगेश पवार। बघूया योगेश पवार कामगिरी कशा रीतीने करणार। पहिला चेंडू ट्रोक श्योर करण्याचा प्रयत्न, अगदी सेन्सिबल फटका इथे या चेंडूवरती खेळलाय, सिंगल धाव मिळेल। विकास दादा योगेश पवारला अशी खेळी करताना आपण बऱ्याचदा पाहिलंय, सुरुवातीला तो थोडासा स्वतःसाठी वेळ घेतो आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं त्या वेळेची वाट लावतो। हे त्याचं क्रिकेटचं खऱ्या अर्थानं नेहमी तंत्र आपण अनेकदा मैदानांवरती पाहिलंय। मी बऱ्याचदा त्याच्यासोबत खेळलेलो आहे। नेहमी पहिल्या सुरुवातीला सिंगल्स आणि खरा डोकेदुखी तो आमच्या संघाला जेव्हा लागायचो ना तेव्हा तोच असायचा। कधी विकेट फेकायचा नाही, हळूहळू खेळत राहायचा, नंतर एखादा खराब चेंडू दिसला तर त्याचा पुरेपूर सावचा पुढचा चेंडू। या वेळेला पुन्हा मारण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू दीर्घकाळ हवेत राहतोय, आणखी एक सोपा झेल पकडला जातोय, आणखी एक फलंदाज बॅक टू द बॅकआउट। करतो की आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे। सीमारेषेवर कोणतीही गफलत व्हायला नको, कारण प्रेक्षक सुद्धा सीमारेषेला चिटकून बसलेले आहेत। आपण सुद्धा प्रेक्षकांच्या जोडीमध्ये जाऊन त्या ठिकाणी बसायचं आहे। स्वयंसेवकांना विनंती आहे, केजी नवगावच्या मित्रमंडळाच्या लागोपाठच्या 2 विकेट गेलेल्या आहेत एका चेंडूच्या अंतराने। पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर विकेट, अशा प्रकारे 2 विकेट्स एका धावसंख्येने पहिलेच 2 हादरे दिलेले आहेत विकी कलमेने। चांगली गोलंदाजी केली जाते त्याच्याकडून, 2 विकेट्स प्राप्त केल्यात त्याने आणि त्यांच्या थिंक टँकला भाग पाडले की फलंदाजी करण्याला कोणत्या खेळाडूला पाठवायचं ते। नवीन फलंदाजीसाठी फलंदाज जातोय, ज्याने मागच्या मॅच मध्ये अतिशय चांगली कामगिरी केली होती, तोच ओमकार पाटील जातोय फलंदाजीसाठी। त्याचं थोडंसं लवकर प्रमोशन केलं जाते या वेळेला, कारण त्यांची संघाची पडझड झाल्यानंतर थोडासा दबाव येऊ नये आपल्या संघाच्या फलंदाजीवर, म्हणून त्याला पाठवलं जातं जास्तीत जास्त धावा काढण्यासाठी। परंतु विकीची गोलंदाजी खरोखर अतिशय अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते। अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय, फलंदाजाला लालच देतोय, फलंदाजाला मोठे स्ट्रोक्स खेळण्यासाठी, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू हलक्या हाताने फिरवले असल्यामुळे तो चेंडू हवेमध्ये जाण्यास त्याला भाग पाडला जाते आणि 2 विकेट्स त्याने प्राप्त केलेत।
उजव्या हाताचा फलंदाज साहिल गायकर फलंदाजीसाठी आलेला आहे. या चेंडूवर पुन्हा एकदा चांगला, क्या बात आहे, काय चेंडू आहे बघा. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेला निघतोय. फलंदाज जागेवरून मारण्याचा प्रयत्न करतो. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. अजित मोहितीच्या यष्टीरक्षकाच्या भूमिकामध्ये आपल्याला बघायला मिळते. अतिशय लागोपाठचे 3 चेंडूंवर एकही धाव आलेली नाहीये. अतिशय दबावाखाली पहिल्याच षटकामध्ये विकी कलमे लातूर एक्सप्रेस जबरदस्त गोलंदाजी करताना दिसते. आखूड टप्प्याचा चेंडू, चेंडू खूप काळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षकाने इथे मात्र कॅच ड्रॉप केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचले होते, परंतु इथे मात्र फलंदाज साहिल गायकरला इथे मात्र जीवदान मिळत आहे. कॅच ड्रॉप झाला. ओव्हर हॅट्रिक इथे विकी कलमेने मिळवली असती. विकीने इथे मात्र काय कमालीची गोलंदाजी केली आहे. आज मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय लेफ्ट आर्म बॉलर आणि लेफ्ट आर्म बॅट्समन खऱ्या अर्थानं आज मात्र आपल्याला 2 पाहायला मिळालेत. प्रेसी नवगाव संघाने आणलेला खऱ्या अर्थानं विकी कलमे आणि प्रदीप स्पोर्ट साखरने आणलेला खऱ्या अर्थानं ओमकार पाटील मॅन फ्रॉम खारघर. जबरदस्त खेळ बघायला मिळते आणि बॅटर आणि बॉलर मधलं जे द्वंद्व आहे ना, ते नक्कीच बघायला मजा येते प्रेक्षकांना. हे चांगले फलंदाजी करणारे खेळाडूंना सुद्धा बांधून ठेवलेलं आहे. फलंदाजीचं नंदनवन म्हणून ओळखले जाते हा महाशिवरात्री चषक, परंतु त्या षटकामधील या चषकामधील पहिलंच षटक सेमीफायनलचं जबरदस्त पद्धतीने हाताळलं गेलं त्या अतिशय विकी कलमेच्याकडून, कारण त्याने सर्व फलंदाजांना बांधून ठेवलं. या षटकात फक्त त्याने 2 धावा खर्च केल्या आणि 2 महत्त्वपूर्ण सलामीवीरांना तंबूमध्ये पाठवलेलं आहे. दुसऱ्या षटकासाठी खैरे तालुका मुरुड खैरागाव तालुका रोहा यामधील मुस्तकीन मुकादम PNP चषकामधील मॅन ऑफ द सिरीजची कार जिंकणारा हा खेळाडू गतवर्षी थोडासा इंज्युअर असताना सुद्धा इंजुरीला झुंजत सुद्धा खेळत त्याने अतिशय चांगला फलंदाजी गोलंदाजीमध्ये आपला वरचष्मा दाखवला आणि PNPच्या मॅन ऑफ द सिरीजवर त्याने आपलं नाव कोरलं होतं. असा हा विकी मुस्तकीन मुकादम गोलंदाजीसाठी येतोय. कारण मुस्तकीन मुकादमला आपण पाहिलं तर अगदी खेळण्याचा त्याचा आपण पाहतोय रिदम, अगदी झुंजणारी वृत्ती त्याच्याकडे नेहमीच आणि सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती आलाय हवाई हल्ला, हवाई सफर चेंडूला जरूर घडवली आहे. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. प्रदीप स्पोर्ट साखरच्या संघाला इथे मात्र नवचेतना निर्माण करणारा फटका. षटकार चेंडूचा टप्पा पुढे घेतला होता. बरोबर चेंडूचा टप्पा ओळखला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन किंवा डीप वाडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये त्या चेंडूचा रूपांतर 6 धावांमध्ये केलं. साहिल गायकर याने अतिशय चांगला षटकार मारून आपल्या संघाची जे धावपळक थोडासा प्रेशर आला होता ना धावांच्या बाबतीतला, तो प्रेशर थोडासा बाहेर केलेला आहे आणि पुन्हा एकदा रिदम मध्ये आणलेला आहे संघाला. आपल्या धावसंख्या झालेली आहे 1 गडी 2 गडी बाद 8 धावा. क्या बात है, अतिशय जबरदस्त वेगात टाकलेला हा चेंडूवर टप्पा पडला आणि टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली चेंडूने. चेंडूचा टप्पा फलंदाजाला अंदाज आलेला नाही. अनएक्सपेक्टेड बाउन्स चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात, परंतु फलंदाजाचं म्हणणं आहे की कदाचित हा माझ्या डोक्यावरून चेंडू चालला असेल. पंचांनी 30 थर्ड अंपायरला रेफर केलेला आहे. दूध का दूध, पाणी का पाणी, जीटी की दुबानी, जीटी लाईव्ह की जुबानी. बघूया काय होणार. हा चेंडू बाउन्सर आहे का. बघता क्षणी आपल्याला वाटत होतं की चेंडू हा डोक्याची जी टोपी आहे ना त्याच्या बाजूने गेलेला असं वाटते, परंतु बघूया थर्ड अंपायर आपल्या ऍक्शन मध्ये आलेले आहेत. ऑनफिल्ड अंपायरने सांगितलं की हा चेंडू व्हाईट बॉल नाहीये, परंतु फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाला वाटलं की हा चेंडू माझ्या डोक्याच्या वरून गेलेला आहे आणि त्याच्यामुळे थर्ड अंपायर त्या ठिकाणी चेक करतायत की हा चेंडू कुठे आहे आणि 1 बाउन्स असेलच, तो पण निर्णय देतील पंचानंतर. बघूया काय होते पंचांचा इशारा. इट्स अ वाईट डिलिव्हरी, वाईट बॉल. तत्पूर्वी एक सूचना आहे, जर
जे बाहेर गावातील क्रिकेट रसिक आहेत किंवा गावातील सुद्धा क्रिकेट रसिक आहेत, त्यांनी गावातील मुख्य रस्त्याने जायचं नाहीये. पालखी निघालेली आहे. बरेचसे काही गाडी टू व्हीलरवाले येथे मित्रांनो त्या ठिकाणी जात आहेत. तर तुम्ही नक्कीच 2 बायपास रस्ते आहेत, त्या दोन्ही बायपास रस्त्यांचा येथे वापर करायचा आहे. नवगावच्या उत्तरेकडील गावांनी खऱ्या अर्थानं किहीम म्हणजेच नवगाव कोस्टल रोडने तुम्ही बाहेर पडायचं आहे आणि दक्षिण बाजूच्या गावातील तुम्ही थळ मार्गे अलसेपमधून अगदी नवगावच्या या शाळेपर्यंत निघाल किंवा छोट्याशा पुलावरून तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता. याची नोंद घ्या, कारण आमच्या पालखीला बऱ्याचशा आता अडथळा येतोय. पाटील पंचांकडून इथे मला कॉल आलाय, तर थोडस सहकार्य करा. वळीव मॅच कडे. व्हाईट बॉल आला, परंतु येथे मात्र मुस्तकीन मुकादम वरती साहिल गायकरचा दे धक्का आणि येतोय हा घे छक्का, षटकार. डिलिव्हरी होती आणि लेन डिलिव्हरीचा पुरेपूर समाचार घेतला. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, परंतु त्याला काम करावं लागलं प्रेक्षकाचं. त्याच्या डोक्यावरून चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. मुस्तकीनवर मुकादमवर हल्ला बोल केला जातोय. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 षटकार. साहिल गायकरची अतिशय पारी बघायला मिळते. जे गरज त्याच्या संघाला होती ना 2 विकेट्स गेल्यानंतर, त्याची गरज त्या आता दाखवतोय. तिसरा चेंडू मात्र थोडासा टप्पा मागे ठेवतोय. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचत नाहीये. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, चेंडू निर्धाव जातोय. कारण पीएमपी चषकामध्ये अशाच प्रकारची त्याने गोलंदाजी केली होती. कारण टप्प्यावरती खेळणारा खेळाडू आहे. अगदी सुंदर अशी ऍक्शन आहे, सुंदर अशी हाईट आहे, अगदी सुंदर गोलंदाजी. सलगचे 2 चेंडू 2 षटकार खाल्ल्यानंतर कशा रीतीने ते कमबॅक करायचं ना, हे मुस्तकीन मुकादमला चांगलंच ठाऊक आहे. महाशिवरात्री चषक असो, मैदान कोणतंही असो, मुस्तकीन मुकादम आपल्या संघासाठी, आपल्या स्पॉन्सरसाठी नक्कीच मैदानावरती 100% देण्याचा प्रयत्न करतोय. तोच इथे प्रकार पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी, वेगावरती स्वार होऊन येथे गोलंदाजी होताना दिसते. 2 डाव नक्कीच तुझे होते, नंतरचे डाव माझे असतील. डावास प्रति डाव हा क्रिकेटचा खेळ आहे. मात्र विकासात आपण पाहतोय सलगचे 3 चेंडू येथे डॉट आलेत. अतिशय चांगलं कमबॅक केलं त्याने. एखाद्या गोलंदाजाने दबाव घेतला असता, परंतु कोणताही दबाव. खराब चेंडू होता, परंतु स्लोअर 1 डिलिव्हरी होती. चेंडू त्याच्या शरीरावर आदळला. फलंदाजाला अंदाज आला नाही, वेगामुळे चकमा खाल्ला. असं वाटत होतं की हा चेंडू वेगात येईल, बिमर होईल, परंतु तसं काही झालेलं नाहीये. परंतु तरी सुद्धा थर्ड अंपायर कडे रेफर केला जातो बिमर साठी. पंच रिफर घेत आहेत. बॅटर रिफर आहे काय, अंपायर रिफर? प्लेअर रिव्ह्यू यस, बॅट्समन रिव्ह्यू आहे नो बॉल साठी. चला, थर्ड अंपायरला थोडंसं बसून द्यायचं नाहीये स्वस्त. आता थोडंसं काम लागलं पाहिजे. सकाळपासून सुस्तावले होते जराशे अंपायर यामध्ये करून. प्रेक्षकांचा खरोखर मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. अशीच गर्दी तुम्ही उद्या सुद्धा दाखवाल, कारण प्रेक्षक आहेत तर सामने आहेत. आणि युट्यूबवर असून सुद्धा ऑल इंडिया फॉर्मॅटचा हे स्पर्धा असल्यामुळे प्रेक्षकांची खरोखर अतोनात गर्दी होते. आणि ही एकच स्पर्धा आहे महाशिवरात्री चषक अख्ख्या महाराष्ट्रातला, जो एवढ्या वर्ष ऑल इंडिया फॉर्मॅट त्याने आजही बदललेलं नाही. ना गाव टू गाव, ना ग्रामीण, ना शहरी, डायरेक्ट ऑल इंडिया ओपन, संपूर्ण ओपन स्पर्धा असणाऱ्या ही एकच स्पर्धा आहे ऑल इंडिया मधली. एवढं मी ठामपणे सांगू शकतो. धावसंख्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी एक शेवटचा चेंडूचा निकाल यायच्या अगोदरपर्यंत 15 धावा धावफलकावर आहेत. बघूया काय येतोय पंचांचा इशारा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. यस, षटकाची समाप्ती होते. 2 षटके पूर्ण, 15 धावा आणि 2 फलंदाज बाद. 15 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूवरती 6 आल्यानंतर मुस्तकीन मुकादमने खऱ्या अर्थानं मागील 4 चेंडूंवरती अगदी अप्रतिम येथे गोलंदाजी केली आहे. पहिलं षटक फेकलं होतं ते विकी कलमेने एकच 2 धावा खर्च करत 2 विकेट मिळवल्या होत्या. विकी कलमेला खऱ्या अर्थानं इथपर्यंत आणण्याचं काम केलं होतं ते प्रेसी नवगाव संघाचा खऱ्या अर्थानं कौस्तुभ केंदकी याने. आणि कौस्तुभ केंदकी आणि क्रिकेट नेहमीच तो क्रिकेटला प्रोत्साहन देत असतो. आणि खऱ्या अर्थानं नवगाव गावचे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत आणि प्रेसी नवगाव बऱ्याचशा खेळाडूंना खऱ्या अर्थानं या महाशिवरात्री चषकामध्ये संधी देत असतं. अनेक खेळाडू खऱ्या अर्थानं या महाशिवरात्री चषकामध्ये प्रेसी नवगाव संघाला विजय मिळवण्यामध्ये खऱ्या अर्थानं नक्कीच हकदार राहिलेले आहेत.
आणि प्रेसी नवगाव संघाचं खऱ्या अर्थानं नक्कीच त्यांचा चाहता वर्ग, त्यांचे सर्व खऱ्या अर्थानं टीम्स मेंबर खऱ्या अर्थानं खेळाडूंना प्रोत्साहन देत असतात. प्रत्येक जण खऱ्या अर्थानं नक्कीच, काही जण जागेवरती बसून, काही जण उभे राहून खऱ्या अर्थानं हे चेअरअप करण्याची जी वृत्ती आहे ना, ती प्रेसी नवगावची बऱ्याच वेळेला पाहायला मिळते. गावातील काही प्रेक्षक प्रेसी नवगावच्या ताफ्याकडे जास्त लक्ष देत असतात, कारण ते काय करतात, ते कोणत्या प्रकारचं जल्लोष करतात हे जास्तीत जास्त पाहत असतात. कारण मैदानावरती काय घडतं यापेक्षा प्रेसीचे समर्थक काय मैदानावरती करतात ना, या गोष्टीकडे लक्ष देत असतात. वळूया आपण पुन्हा एकदा मुख्य मॅच कडे आपण वळूया. तिसऱ्या षटकासाठी आलाय गोलंदाज मॅन फ्रॉम अलिबाग कोलीवाडा आयुष बोकाडे. आयुष बोकाडेने मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती, परंतु पंचांचा इशारा आलाय, लॉ नंबर 21, नो बॉल, एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. प्रत्येक नो बॉल वरती फ्री हिट असणार आहे. आणि पाहूया, उघडा डोळे बघा नीट, चेंडू आहे फ्री हिट. साधारणतः कमीत कमी 15 प्रकारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नो बॉल दिला जातो आणि येथे मात्र नो बॉल दिलाय. 2015 साली सुद्धा सर्व प्रकारच्या नो बॉल वरती फ्री हिट येथे आणण्यात आली आयसीसी च्या माध्यमातून. फ्री हिट बॉल वरती फटका चांगला आहे, मात्र डीप मिड विकेट क्षेत्रामधून चेंडू जातोय वन बाउंड सीमारेषा बाहेर. योगेश पवारच्या बॅट मधून आलेला फ्री हिट बॉल वरती सुपर डुपर चौकार. डोक्याच्या वरून सीमारेषेच्या पलीकडे गेला. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा आयुष बोकाडे गोलंदाजीस तयार झालेला आहे. धावसंख्या बघतोय आपण 20 पर्यंत पोहोचलेली आहे. 4 षटकांचा सामना, तिसरं षटक सुरू. पुढच्या चेंडू रडार मध्ये आला आणि योगेश पवारच्या बॅट मधून जोरकस प्रहार बघायला मिळतोय. चेंडू जातोय सरळ लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात. योगेश पवारची खेळी होते या ठिकाणी समाप्त. योगेश बाद. लगावला गेला होता, परंतु चेंडू सीमारेषा पार झालेला नाहीये. हाच योगेश पवार, त्याने जेव्हा आयुष बोकाडेचा जन्म सुद्धा झाला नव्हता ना, त्यावेळेला त्या वर्षी योगेश पवार रणजी सामना खेळून सुद्धा मोकळा झाला होता आणि त्याच्यानंतर आयुष बोकाडेंचा जन्म झाला होता. परंतु आज त्याच्या सुद्धा भात्यामध्ये ही मोठी विकेट प्राप्त झालेली आहे. एक संस्मरणीय विकेट त्याच्याकडे होईल आयुष बोकाडेच्या. अतिशय चांगला गोलंदाज आहे. APL मध्ये चांगली कामगिरी केली त्यांनी आणि काही हरकत नाहीये. ISPL मध्ये सुद्धा त्याचं सिलेक्शन झालेलं उद्या बघितलं तर कोणते आश्चर्य वाटायला नको, कारण अलिबाग तालुक्यातील पण फक्त 17 वर्षाचा हा एक अतिशय उत्कृष्ट खेळाडू आहे. आयुष बोकाडेच्या खऱ्या अर्थानं गोलंदाजी करण्यामागे सुद्धा मृणाल वर्सोलकरचा खऱ्या अर्थानं सिंहाचा वाटा आहे. मृणाल वर्सोलकरला सुद्धा अगदी गोलंदाजी बॅटिंगसाठी खऱ्या अर्थानं तो प्रॅक्टिस देत असतो. चांगली गोलंदाजी नेटमध्ये तो आयुष बोकाडे करत असतो, परंतु ती नेट्स मधली गोलंदाजी मृणाल वर्सोलकरला टाकणारे चेंडू आता मात्र नवीन नवीन बॅटरला इथे टाकावे लागणार आहेत. बघूया, न्यू बॅटर मैदानावरती आलाय, मानफॉर्म खारघर ओमकार पाटील. ओमकार पाटील असं वाटत होतं की 7वा षटकार त्याच्या बॅट मधून येईल, परंतु हे अलिबाग कोलीवाड्याचं रक्त आहे, हे अलिबागचं रक्त आहे. ते मात्र येथे धावा रोखण्याचं काम करत असताना चौकार खाल्ला, विकेट मिळवली. ओमकार फलंदाजीसाठी आला. आयुष वरती दबाव जरूर आहे, परंतु तो आयुष या महाशिवरात्रीतला दबाव जणू काही त्याच्या चेहऱ्यावरती अजिबात दिसत नाहीये. आयुषला दबाव म्हणजे काय ते माहिती नाहीये. ये लीजिए, बहुत अच्छा गेंद. अतिशय चांगला चेंडू होता. ऑफ स्टंपच्या बाजूने जाणारा यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता, खोलात टाकण्याचा प्रयत्न. ओमकारने त्याला चेंडू जरूर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये गेला होता, परंतु ते मारताना सुद्धा स्ट्रोक त्याला थोडेसे महत् प्रयत्न करावे लागले, थोडेसे कष्ट करावे लागले त्या ही धाव घेण्यासाठी सुद्धा. अतिशय चांगलं षटक अद्यापर्यंत पार पडलेलं आहे. ते आयुषचं 6 धावा बाहेरच खर्च फक्त केलेल्या आहेत आतापर्यंत त्याने. त्यामध्ये एक नो बॉलची धाव आहे आणि धावसंख्या आहे ती फक्त 21 धावा. साहिल गायकर, ओमकार पाटील ही जोडी मैदानात आहे. अतिशय खतरनाक जोडी आहे, परंतु या जोडीला चांगली कामगिरी करावी लागेल. चांगला चेंडू, वाह,
वा आयुष, वा वा भाई वा, काय गोलंदाजी आहे बघा. अतिशय चांगली गोलंदाजी, कोणतीही संधी नाहीये फलंदाजांना मोठे स्ट्रोक्स खेळण्याची. एकदम खोलात टाकतोय प्रत्येक चेंडू, अतिशय चांगल्या पद्धतीने टाकतोय. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण त्याचं बघायला मिळते. या षटकामध्ये तब्बल 3 चेंडू निर्धाव टाकलेत त्याने. किती किफायती गोलंदाजी केली बघा. दुसऱ्या चेंडूंमध्ये 13 धावा आल्यानंतर चौथं षटक. क्या बात है, क्या बात है. टप्पा पडल्यानंतर थोडस बाहेर पण काढतोय चेंडू. लाजवाब गोलंदाजी, आणि प्रेक्षकांना सांगायची गरज लागलेली नाहीये, तर प्रेक्षकांनी सुद्धा या प्रत्येक चेंडूला त्याच्या टाळ्या वाढवून त्याचं स्वागत सुद्धा केलेलं आहे. अतिशय जबरदस्त असं हे षटक समाप्त होते, आणि या षटकाच्या अखेरीस त्याचं पृथक्करण बघा. 6 धावा फक्त त्याने खर्च केलेल्या आहेत, 4 डॉट टाकलेले आहेत त्यामध्ये. अतिशय जबरदस्त गोलंदाजी, आणि 1 विकेट प्राप्त केलेली योगेश पवारची. म्हणजे काय गोलंदाजी आहे. 1 षटक, 1 विकेट, 6 धावा. क्या बात आहे, क्या बात आहे. टाळ्या सुद्धा त्याला कौतुक दिलेलं आहे, त्याची सराहना सुद्धा केलेली आहे. जबरदस्त गोलंदाजी. 3 षटकांची समाप्ती, आणि फक्त 21 धावा धावफलकावर आहेत. आणि विकास, यावर्षी तिनविरा येथे एक मोठी टुर्नामेंट झाली होती, बिग बॅश, दमदार आमदार बिग बॅश. आणि त्या स्पर्धेचा अर्थात प्रथम क्रमांकाचा पारितोषिक 3 लाख रुपये जरी असले ना, तरी उत्कृष्ट गोलंदाज म्हणून याच 16-17 वर्षाच्या आयुष बोकाडे याची निवड झाली होती. व्हेरी वेल डन आयुष. शेवटचं षटक. शेवटच्या षटकासाठी कोणाच्या हातामध्ये? संदेश मुंडे गोलंदाजीसाठी येतोय. आपला शेवटचं षटक हाताळण्यासाठी. हे बिनीचं शेवटचं षटक आहे, हानामारीचं षटक, भैरवीचं षटक. किती धावा काढणार ओमकार पाटील? चालणार का? ओमकार पाटील चालतोय, परंतु हा स्ट्रोक त्याचा थलच्या खाडीत जरी गेला ना, तरी त्या फटक्यावर 1च धाव मिळणार आहे. तो थोडासा दुर्भाग्यवश, थोडासा त्याचा अँगल होता, तो एका धावेला जातोय. परंतु 1 धाव डिक्लेअर आल्यानंतर मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते, पंचांकडून स्ट्राईक चेंज केली जाते, आणि साहिल गायकर फलंदाजीसाठी होते. लगातार साहिल गायकर बघा 6 चेंडू खेळला होता, आणि त्यामध्ये एकही धाव त्याला काढता आली नव्हती. ज्यानंतर 2 षटकार मारल्यानंतरचं हे त्याचं पृथक्करण आहे. परंतु ते अपयश आता ह्या वेळेला त्याला धुवून काढण्याची संधी आहे, कारण शेवटचं षटक आहे. 22 धावा धावफलकावर आहेत. संदेश मुंडेचे ह्या चेंडूवर बॅटची कडा घेतली, चेंडू गेला पुन्हा एकदा घोषित परिसरामध्ये. घोषांकित क्षेत्र आहे त्या ठिकाणी, एका धावेसाठी ते घोषांकित असल्यामुळे एक धाव से काम नाही बनने वाला. 23 धावा धावफलकावर लागल्यात. आता शेवटचं षटक आहे. पुन्हा ओमकार पाटील इज ऑन अ स्ट्राईक. धावसंख्येला जर तुम्हाला गोलंदाजांना संधी द्यायची असेल ना, तर कमीत कमी 40 धावा, मिनिमम 40 धावा जमवणं गरजेचं आहे. 4 चेंडूंचा खेळ येणं अद्याप बाकी आहे. परंतु त्यामध्ये हा घ्या तिसरा चेंडू, जोरकस प्रहार. चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून, सीमारेषा पार. ओमकार पाटीलचा हा पहिला षटकार. फटक्यांची आवश्यकता आहे साखर संघाला. प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाचे चाहते याच फटकेबाजीची वाट बघतात. अद्याप 3 चेंडू आहेत. या 3 चेंडूत जर 2 मोठे स्ट्रोक्स आले ना, तरी धावसंख्या 40 पर्यंत जाईल. धावसंख्या झालेली 29 धावा. संदेश मुंडे पुढचा चेंडू घेऊन तयार होतोय, परंतु चांगला पायात पडलेला हा चेंडू होता. परंतु जोरदार अपील केलं गेलं होतं, परंतु पंच दर्शवतात का अपील करण्यात काही आहे. चेंडू सरळ बाजूने जाणार आहे असं पंचांचं देहबोलीवरून जावतंय. नॉट आउट पंचांचा इशारा, तरी सुद्धा थर्ड अंपायर फॉर व्हॉट? रिव्ह्यू कशासाठी? रिव्ह्यू सर कशासाठी आहे, म्हणजे आम्हाला थर्ड अंपायरला सांगता येईल. लेग बिफोर साठी. लेग बिफोर आपण इम्पॅक्ट आपल्याकडे नाही आहे. आपण चेंडू कुठे चालला बघूया. रिव्ह्यू नाही आहे लेग बिफोर साठी, कारण आपल्याकडे कोणती यंत्रणा उपलब्ध नाही आहे. त्यांनी दिलेला असेल पण यंत्रणा कोणती आपल्याकडे? आयोजकांनी आमच्यापर्यंत प्रश्न पोहोचवला का लेग बिफोर साठी रिव्ह्यू नाही आहे.
परंतु खरोखर सराहना काढायला लागेल संदेश मुंडेंची. जबरदस्त गोलंदाजी, एक षटकार गेल्यानंतर चांगलं दाबून ठेवलं षटक त्याने. परंतु ह्या वेळेला रडार मध्ये आलाय चेंडू. ओमकारच्या बॅट मधून स्वीट साऊंड येतोय. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. अतिशय जबरदस्त असा हा तुफानी फटका षटकार. ठिकाणी टाकला नाही का मोठा स्ट्रोक्स त्याच्यामधून बॅट मधून आपण बघितलं होते मागच्या मॅच मध्ये सुद्धा. या इनिंग्स मध्ये सुद्धा 3 स्ट्रोक तसे आले होते. त्यामधील 2 षटकारांमध्ये गेले, एक डिक्लेअर झोन मध्ये गेला होता. परत बघूया हा शेवटचा षटकार चेंडू काय करणार. प्रेसी नवगाव संघाचा हा गोलंदाज संदेश मुंडे. पुन्हा संदेश मुंडेवर थोडासा दबाव येतोय की काय असं वाटते. पुन्हा एक चेंडू लेग स्टंपच्या थोडासा बाहेर जातोय. पंचांनी खरोखर बघितलं, निरीक्षण केलं चेंडूचं. हा चेंडू स्टंप वरून जातोय का लेग स्टंपच्या बाहेरून जातोय. आणि शेवटी निर्णय दिला थोडासा विचारांती का इट्स अनदर वाईट डिलिव्हरी. एक अतिरिक्त धावसंख्येत आणखी वाढ झालेली आहे. धावसंख्या 37 धावा, 37 रन ऑन द स्कोर बुक. 37 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. जी टी लाईव्हच्या माध्यमातून जमलेल्या प्रेक्षकांचा सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. पहा चांगला चेंडू थोडासा मागे ठेवला. बरोबर टप्पा पडल्यानंतर थोडासा उंच घेतला होता चेंडू. परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होत नाहीये. शेवटच्या चेंडूवर एक धाव संख्या होती ती आता मात्र 38 धावा. 39 धावांचं लक्ष आहे. हे 39 धावांचं लक्ष आणि असा महत्वपूर्ण सामना. तरी सुद्धा सामन्यामध्ये जी रंगत आहे ना ती कायम राहणार. कारण जवळजवळ 9.5चं टार्गेट
शानदार मैदान पर ऐतिहासिक मैदान, ऐतिहासिक ये प्रतियोगिता तकरीबन 50 से 60 साल से लगातार ऑल इंडिया ओपन टूर्नामेंट यहाँ पे खेला जा रहा है, देखा जा रहा है। आज के दिन का अंतिम मैच, सेमीफाइनल का मैच, और यहाँ से जो जीतेगा कम से कम एक प्राइज अपने घर लेके जाएगा, और यहाँ से जो हारेगा वो खाली हाथ जा सकता है। सलामी बल्लेबाज के रूप में स्ट्राइक एंड पर मुझे आज भी याद है मुरुड जंजीरा क्रिकेट एसोसिएशन की जानिब से एक बहुत ही बड़ा टूर्नामेंट था। वहां पे मैन ऑफ द सीरीज बाइक, जो बाइक अपने नाम की थी, वही अजीत मोहिते, मैन फ्रॉम मुंबई, और हमारा लोकल हीरो नॉन स्ट्राइक के एंड पर मृणाल वर्सोलकर, मैन फ्रॉम अलीबाग कोलीवाड़ा, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी पहले ओवर में राज सिंह। जीतने के लिए 39 रनों की जरूरत। बहुत ही खूबसूरत ये विकेट, जिस विकेट के ऊपर घुमाव भी है, जिस विकेट के ऊपर बाउंस भी है, जिस विकेट के ऊपर गेंद टप्पा खाने के बाद तेजी के साथ आती है, बल्लेबाजों के लिए भी बहुत ही खूबसूरत ये विकेट यहाँ पे प्रोवाइड की है। राज सिंह की ये पहली गेंद आउटसाइड द ऑफ स्टंप। गेंद और बल्ले की ये मुलाकात शायद हो चुकी है। गेंद थर्ड मैन की जानिब डिक्लेयर जोन में 1 रन के लिए। हर ओवर में तकरीबन 10 रन के औसत से आपको रन बनाने हैं। हर ओवर में अगर एक बड़ा स्ट्रोक आता है और सिंगल और डबल रन के ऊपर भी कॉन्सेंट्रेट किया जाएगा ना सौरभ, तो आसानी के साथ ये रन बन सकते हैं। मगर जैसे मैंने याद दिलाया कि सूरज यहाँ पे ढलता हुआ थोड़ा धीरे बस हमसे अलविदा कहता हुआ, और इसी वजह से शाम के वक्त बड़े शॉट में तब्दील करना इतना भी आसान नहीं होता। राज सिंह बाएं हाथ के गेंदबाज, स्लोवर वन, आओ देखा नाताओ, खेल दिया उससे अपना फेवरेट स्ट्रोक, ब्रांडेड मृणाल वर्सोलकर स्ट्रोक 6। मृणाल वर्सोलकरचा येथे ट्रेडमार्क स्ट्रोक पाहायला मिळाला आहे। राज सिंग येथे मात्र कमबॅक करणार का, पाहूया पुढे चेंडू बागफुटला जाऊन चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता। टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिलाय। षटकार मारल्यानंतर राज सिंग येथे मात्र चांगलं कमबॅक करतोय। पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा राज सिंगने चांगली गोलंदाजी केली होती। पहिल्या सामन्यामध्ये 14 धावा खर्च केल्यानंतर त्याने पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आला, आणि अचूकता येथे काय असते ती राज सिंग पुन्हा एकदा इथे दाखवत असताना चेंडू डॉट येतोय। सौरभ, आपने यहाँ पे देखा, नोटिस किया, बल्लेबाज मृणाल वर्सोलकर ने भी अपने बालों को कलर किया है, और गेंदबाज राज सिंह ने भी अपने बालों को कवर किया है, और इस बार डांसिंग डाउन द विकेट, चहलकदमी, फुटवर्क का इस्तेमाल, गेंद की पिच तक पहुंचे, मिडल ऑफ द बैट, गेंद डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6। मृणाल वर्सोलकर खऱ्या अर्थानं ज्या वेळेला मैदानावरती लागतो ना, तो खऱ्या अर्थानं समोरचा गोलंदाज पाहत नाही, तो फक्त चेंडू पाहतो आणि चेंडू थेट सीमारेषा बाहेर मारतो। बघूया यासिन सर, येथे मात्र मृणालची बॅटिंग पहिल्या 2 मॅच मध्ये म्हणावी तशी झाली नव्हती। या मॅच मध्ये त्याला चांगली बॅटिंग करायची आहे। मला प्रेसी नवगाव संघाने इथे बोलवलंय, मी येथे मात्र चांगली कामगिरी करणार असं दाखवतोय। ये बड़े मंच का सरपंच है, जितना बड़ा मंच होगा ना उतना ही अच्छी बल्लेबाजी का नजारा हमें देखने को मिलता है। हालांकि इस खिलाड़ी का करियर मैंने देखा है, जब 16-17 साल के थे, प्रोफेशनल क्रिकेट में कदम रखा था, आजाद मैदान में पहले मैच में मैन ऑफ द मैच और पहले टूर्नामेंट में उत्कृष्ट बल्लेबाज के खिताब से जिस खिलाड़ी को नवाजा गया, नाम है मृणाल वर्सोलकर। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है, कुछ हद तक राज सिंह ने भी डोमिनेट किया है। 3 गेंदें बिंदी की, मगर 2 छक्के यहां पे खाए, और इसी वजह से रनों की संख्या हो चुकी है 13 रन।
चांगली सुरुवात येते पहिल्या षटकामध्ये प्रेसी नवगाव संघासाठी मिळाली आहे, परंतु अंगद पाटील सारखा खऱ्या अर्थानं एक नामचीन गोलंदाज आहे. समोरच्या फलंदाजांना कशा रीतीने पारखायचं, त्याला इथे मात्र आउट कशा रीतीने काढायचं, ट्रॅप कशा रीतीने लावायचं आहे, अंगद पाटीलकडे खऱ्या अर्थानं ते वर्षानुवर्ष ठासून भरलंय. अंगद पाटीलने आपण पाहिलं असाल की अंगद पाटीलने नामवंत स्पर्धांमध्ये ज्या ज्या वेळेला अंगद पाटीलकडे चेंडू दिलाय ना, त्या वेळेला अंगद पाटीलने समोरच्या फलंदाजांना बाद केलंय, समोरच्या फलंदाजांना रोखण्याचं इथे काम केलंय. या अंगद पाटील वरती मृणाल वर्सोलकर वरचं ठरणार की अजित मोहिते वरचं ठरणार. पाहूया हे बॅटल, चेंडू बॅटचं हे युद्ध मैदानावरती प्रेसी नवगाव संघ जिंकते की प्रदीप स्पोर्ट साखर संघ जिंकते. अंगद एक बड़े गेंदबाज है, बहुत ही अच्छा एक्सपीरियंस उनके पास, और आज अंगद को अच्छी गेंदबाजी करके दिखानी होगी. आहा, लेग स्टंप के बाहर भटके और वाइड का इशारा, वाइड प्लस वाइड ही मिलेगा क्योंकि वहां पे विकेट कीपर ने उस गेंद को फेल किया था. मगर एक एक रन, अतिरिक्त रन बहुत ही कीमती, धीरे धीरे एक एक रन बनाकर 4-5 रन अगर यहाँ पे आएंगे ना, तो फिर बल्लेबाजों के ऊपर जो मनोवैज्ञानिक दबाव क्रिएट कर सकते हो वो रिलीज होगा. जी हाँ, दो टांगों के बीच में यॉर्क करने का प्रयास किया था, मगर सीधे बल्ले से कारपेट के सहारे ऑन ड्राइव में तब्दील किया, और फिर से एक बार वाइडिश लॉन्ग ऑन की दिशा में वहां के फील्डर फंबल हुए. हड़बड़ाहट और हिचकिचाहट में जहां पे एक रन मिलने की संभावना थी, वहां पे दूसरा रन दोनों भी बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिया है. काफी शानदार रनिंग बिटवीन द विकेट, दोनों भी बल्लेबाजों में अच्छा तालमेल, आंखों आंखों में इशारा और पलक झपकते ही रन चुरा लिया. आप कितने भी बड़े बल्लेबाज क्यों न हो, मगर अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दिखाना बहुत जरूरी. स्लोवर बनती अपनी उंगलियां फेरी थी, पेस को निकाल दिया था. अजीत मोहिते जैसे बल्लेबाज को चकमा देना इतना आसान नहीं है, मगर ये कला अंगद के पास जरूर नजर आती है. बहुत ही अच्छे लय में, क्योंकि पहली 2 गेंदें हो चुकी है. 17 रन स्कोर कार्ड पर, 17 ऑन द स्कोर कार्ड बल्लेबाजों के लिए, प्रेसी नवगांव के लिए. एक अच्छी बात यह है कि उन्होंने किसी भी तरह का विकेट नहीं खोया है. दोनों भी बल्लेबाजों की आंखें जम चुकी है, विकेट का अंदाजा बखूबी लगा चुके हैं. जी हां, इस मरतबा 2 खिलाड़ियों के बीच में दरार थी, वहां से गेंद को फरार करना चाहते थे, मगर डीप मिड विकेट में फिर से एक बार अच्छी फील्डिंग देखने को मिली. उस गेंद को सीमा रेखा के पहले ही रोकने में कामयाब, और इसी बीच 2 रन लेने का भी मौका. इन 2 रनों के साथ 19 रन स्कोर कार्ड पर. 15 गेंदें बची है, जीतने के लिए 20 रनों की जरूरत. अब यहां से उल्टी गिनती शुरू. हाँ, इस मतलब कुछ अजीब और गरीब हरकत, कुछ अलग करने का इरादा जरूर था बल्लेबाज मृणाल का, मगर वाइड का इशारा, वाइड के रूप में 1 रन. तत्पूर्वी येथे मात्र उद्याच्या दिवसाची सूचना असणार आहे. स्पर्धेचा उद्याचा दुसरा दिवस आहे. प्रफुल्ल निलेश पुरस्कृत थळीश्वर थळ आणि शार्विल पुरस्कृत नॉटी बॉईज नवगाव या संघाने सकाळी 9 वाजता रिपोर्टिंग करायची आहे, कारण उद्याचा दिवस फायनल दिवस आहे. मृणाल वर्सोलकरचा बैठक स्ट्रोक, चेंडू सीमारेषा बाहेर येतोय, मॅग्निफिसंट षटकार. धन्यवाद डीजे. देखिए, इसे फॉलिंग स्वीप कहा जाता है क्रिकेट के परिभाषा में, मगर अब हमारे अलीबाग में इस खिलाड़ी को जिस तरह से वो शॉट खेलता है ना, घालिन लोटांगन, इस तरह का शॉट कहा जाता है, और आखिरकार उसने लोटांगन वहां पे डाल दिया, मगर गेंद को पहुंचा दिया है डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर. दर्शक दीर्घा में 6 छक्के के सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 26 पर. तीसरा छक्का, मृणाल वर्सोलकर ऑन द फायर. उनका बल्ला आग की तरह हल्ला बोलता हुआ. ऑल इंडिया ओपन टूर्नामेंट में सिलेक्टेड गेंदबाज होते हैं, अच्छे अच्छे गेंदबाजों का इंतखाब यहां पे किया जाता है, और वहां से इतने बड़े शॉट लगाना सही में आसान नहीं है. जिस मरतबा उल्टे हाथ से खेलने की कोशिश, मगर गेंद और बल्ले की मुलाकात नहीं है, सीधा विकेट कीपर के दस्तानों में बिंदी गेंद के साथ यहां पे किया है कमबैक. अजीत मोहिते का बल्ला खामोश. अजीत मोहिते नॉन स्ट्राइक के एंड पर
मृणाल वर्सोलकर की बल्लेबाजी का आनंद लेते हुए, लुत्फ उठाते हुए। रनों की संख्या 26, दूसरा ओवर प्रगति पर। जी हाँ, इस मरतबा लेग स्टंप के बाहर फिर से एक बार जाने वाली गेंद वाइड करार दिया है। मनोवैज्ञानिक दबाव क्या होता है, शायद अंगद पाटिल यहां पे महसूस कर रहे हैं। देखिए सूरज धीरे धीरे गुरूब होता हुआ, जैसे मैंने कहा था कि फिर यहां पे थोड़ी सी लाइट कम होगी और वही नजारा। 13 गेंदें बची है और 12 रनों की जरूरत। इस बीच एक रन मिलेगा। इस एक रन के साथ रनों की संख्या में इजाफा। 28 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 14 रन के औसत से यहां पर रन बनते हुए पहले ओवर में आए थे 13 रन और इस ओवर में आए हैं 15 रन। कुल मिला के 28 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 12 गेंदें बची है सौरभ, 11 रनों की जरूरत। किस तरह से इस मैच को देखते हो? क्या यहां से फिर से एक बार पलटवार हमें देखने को मिलेगा? खऱ्या अर्थानं गोलंदाजाला थोडंसं एक्स्ट्रा ऑर्डिनरी खऱ्या अर्थानं परफॉर्मन्स करावा लागणार आहे. या षटकामध्ये जर 2-3 धावांचं जर षटक फेकलं तर मॅच येथे बनू शकते, परंतु दोन्ही फलंदाज मैदानावरती अगदी सेट फलंदाज आहेत. विकेट गेलेले नाही आहेत. विकेट गेले असत्या तर मॅचचं सिच्युएशन थोडीशी नक्कीच बदलली असती. तर प्रेक्षकांना विनंती आहे, तुम्हाला सामना नक्कीच येथे पाहायचा आहे, परंतु येथे बाउंड्री लाईनच्या बाहेरून जायचं आहे. आणि आणखीन एक सूचना असणार आहे, गावाच्या मुख्य रस्त्याच्या मधून कोणी जायचं नाही, कारण बोरेश्वराची पालखी निघालेली आहे, तेथे अडथळा होतोय. पाटील पंचांकडून सूचना आलेली आहे, ती खऱ्या अर्थानं ती तुम्ही पाळायची आहे. और देखिए दोस्तों, बीच में जो इलेक्ट्रिक पोल है, इलेक्ट्रिक वायर है, झंडा है, पत्थर है, जो भी कुछ है, किसी को भी अगर गेंद लगती है ना, तो जो भी उस वक्त का फैसला होगा, 4 रन होंगे तो 4 मिलेंगे, छक्का होगा तो छक्का मिलेगा, कैच आउट होगा तो कैच आउट भी मिल सकता है। किसी भी यहाँ पे जो चीजें मैदान के अंदर तुम्हें दिखाई दे रही है, उसे अगर गेंद टकराती है तो आपको वही फैसला दिया जाएगा जो उस वक्त होगा। इस बीच एक रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरकती हुई 29 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए। ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद, इसका पीछा किया था मगर ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर थी और इसी वजह से मजबूरन अंपायर जी को वाइड देना पड़ा। बहुत सारे वाइड गेंदें यहाँ पे देखने को मिली है। बल्लेबाज के रेंज से दूर रखना है, बड़े स्ट्रोक से महरूम करना है और इसी वजह से बार बार शरीर से दूर रखने की कोशिश, मगर ज्यादा ही कुछ दूर गेंद करोगे तो वाइड का इशारा होगा और यही हमें देखने को मिला। 11 गेंदे और 9 रनों की जरूरत। इस मरतबा चकमा दिया था खान शाम ने, मगर तकदीर का सहारा, गेंद ने बल्ले का मोटा सीरा लिया था, विकेट कीपर के सर के ऊपर से लॉन्ग स्टॉप रीजन में, डिक्लेयर जोन वहां पे मौजूद और इसी वजह से मात्र एक ही रन। अब सौरभ 10 गेंदे और 8 रनों की जरूरत। खऱ्या अर्थानं मैदानावरती एक जी क्रिकेट मधली खडूस वृत्ती बोलतो ना, ती खडूस वृत्ती खऱ्या अर्थानं दाखवावी लागणार आहे. मुंबईतील खेळाडूंमध्ये असते, मुंबईतील रणजी क्रिकेटपटूंमध्ये सुद्धा जी खडूस वृत्ती असते ना, ती खडूस वृत्ती येथे दाखवली तर मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत नक्की जाऊ शकते. चला व्हॉलेंटियर्स लगेच चेंडू आणून द्या. व्हॉलेंटियर्सना सूचना करतोय की चेंडू लगेच आणून द्यायचा आहे. मॅच येथे मात्र थोडीशी जरूर फसली आहे, परंतु जिंकण्यासाठी 10 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. एक स्ट्रोक सामन्याचा निकाल नक्कीच बदलून देऊ शकतो, परंतु घनश्याम पाटीलने मागील दोन्ही मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. त्या गोलंदाजीची पुनरावृत्ती येथे या मागील 4 चेंडूंवरती, येणाऱ्या 4 चेंडूंवरती त्याला नक्कीच येथे द्यावी लागणार आहे. जिसके साये में सारी दुनिया, उसका साया नजर नहीं आता। यूं तो झोलियां सबकी भर रही है मगर देने वाला नजर नहीं आता। बिंदी गेंद के साथ यहाँ पे की है वापसी। घनश्याम ने इस ओवर में बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है। पहली 3 गेंदों में मात्र 3 ही रन खर्च किए हैं। जी हाँ, इस मरतबा चकमा तो दिया है मगर गेंद बहुत देर तक हवा में, नो मैंस लैंड में। जब किस्मत आपका साथ देती है तो फिर इस तरह से हमें देखने को मिलता है। और दोस्तों ये भी कहा जाता है कि किस्मत अक्सर बहादुरों का साथ देती है। बहादुर बल्लेबाज मृणाल वर्सोलकर आज हमेशा जिस फॉर्म में नजर आते हैं वो फॉर्म नजर तो नहीं आया था,
मगर बड़े मंच का यह सरपंच, कमाल का यह पंच इस अंतिम ओवर में 33 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 8 गेंदों में 6 रनों की जरूरत और इसी बीच गेंद ने बल्ले का सिरा लिया विकेट कीपर के दस्तानों में। कॉट बिहाइंड द विकेट, फर्स्ट विकेट डाउन। मृणाल वर्सोल कर जाएंगे मैदान से बाहर। की गड़गड़ाहट से मृणाल वर्सोलकर का इस्तकबाल यहां पे होता हुआ। मृणाल ने बहुत ही बढ़िया पारी खेली है, 3 सिक्सर से अपने पारी को सजाया। और इसी बीच नए बल्लेबाज जयेश भोईर, आज जयेश भोईर का बल्ला चला है। आज जयेश भोईर पहले मैच में मैन ऑफ द मैच के हकदार रहे थे। कमाल की बल्लेबाजी दूसरे मैच में भी देखने को मिली थी। इस ओवर की अंतिम एक गेंद आना बाकी, मगर यहाँ पे काबिल तारीफ गेंदबाजी हो रही है घनश्याम के जरिए से। घनश्याम पुरजोर कोशिश करते हुए इस मैच को किसी तरह से अंतिम ओवर तक लेके जाया जाए और अंतिम ओवर में पिच फिर कुछ भी चमत्कार हो सकता है। 1-2 गेंदें अगर यहाँ से बिंदी आती है तो बल्लेबाजों के ऊपर भी मनोवैज्ञानिक दबाव आ सकता है। 1-2 विकेट आने की देरी है, क्योंकि दोस्तों अक्सर क्रिकेट की दुनिया में वक्त बदलने में वक्त नहीं लगता। इस बीच बाएं हाथ के बल्लेबाज जयेश भोईर है स्ट्राइक एंड पर, मगर घनश्याम ने क्या कमाल का ओवर किया है। वेरी वेल डन घनश्याम। 5 गेंदों में मात्र 5 रन खर्च किए हैं। पहले 2 ओवर में बहुत सारे रन खर्च हुए। पहले ओवर में 13, दूसरे ओवर में 15, और इसी वजह से मनोवैज्ञानिक दबाव घनश्याम के ऊपर आया, मगर घनश्याम की तारीफ तो बनती है। स्लो ओवर 1 और इस मरतबा गेंद बहुत देर तक हवा में, एक आसान सा कैच और इसी के साथ बैक टू बैक और एक बल्लेबाज को किया है चलता। शानदार विकेट का पतन। घनश्याम ने इस ओवर में 2 बल्लेबाजों को चलता किया है और मात्र 5 रन खर्च किए हैं और आखिरकार इस मैच को अंतिम ओवर तक खींच के लेके गए हैं। 6 गेंदे और 6 रनों की जरूरत, और इसी बीच पंकज जाधव मैदान में नमूदार होते हुए। यासिन सर 6 चेंडू 6 धावांची गरज आहे। पहिले 2 चेंडू जर चांगले आले, पहिल्या 2 चेंडूवरती किती धावा येत आहेत, हा सामना खऱ्या अर्थानं महत्वाचा ठरणार आहे। पहिल्या 2 चेंडूवरती सिंगल आल्या तर मॅच येथे मात्र नक्कीच रंगतदार अवस्थेमध्ये येऊ शकतात। चला व्हॉलेंटियर्सना सूचना करतोय, चला बाउंड्री लाईनचा ताबा घ्या। मित्रांनो, येथे ही स्पर्धा खऱ्या अर्थानं मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची, आणि येताना सर्व स्वयंकांना विनंती सुद्धा आहे की पाण्याचे जार येथे घेऊन सुद्धा यायचे आहेत। 6 चेंडू 6 धावांची गरज, सेमी फायनलचा हा महत्वपूर्ण सामना। महाशिवरात्री चषक दिवस पहिला, अगदी रोमहर्षक लढत येथे मात्र या संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळते। 6 गेंदे 6 रन और अंतिम ओवर के लिए विशाल मड़वी के हाथों में गेंद सौंपी है। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है अजीत मोहिते, नॉन स्ट्राइक के एंड पर पंकज जाधव। जी हाँ, हवा में खेल दिया है, वहां पर फील्डर तैनात। बहुत ही बढ़िया ये रनिंग कैच। ओहो, ट्विस्ट मैच में फिर से एक बार यहाँ पे ट्विस्ट आता हुआ। 6 गेंदों में 6 चाहिए थे और एक सेट बल्लेबाज अजीत मोहिते मैदान से बाहर। क्रिकेट काय आहे ना, तर क्रिकेट हेच आहे। जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही, शेवटची धाव धावपलकावरती येत नाही, तोपर्यंत सामना
नवगाव संघ जिंकेल की साखर संघ जिंकेल हे मात्र सांगता येत नाहीये. क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम अनसर्टनटी म्हटलं जातं ना, तर ते हेच आहे. हीच तर खऱ्या अर्थानं महाशिवरात्री चषकामधली गंमत आहे. हेच ते ताडभाट मैदान आहे. या ताडभाट मैदानावरती म्हणूनच आम्ही नेहमी नामकरण करतो की ऐतिहासिक असं हे ताडभाट मैदान आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत, 6 धावांची गरज आहे. मागील 3 चेंडूंमध्ये काय घडलं? मागील 3 चेंडूंवरती मृणाल वर्सोलकर, अजित मोहिते सारखा एक महत्वाचे खेळाडू येथे मात्र प्रदीप स्पोर्ट साखर संघाच्या गोलंदाजांनी येथे मात्र बाद केलेत. 6 गेंदे 5 गेंदे और 6 रनों की जरूरत. 5 गेंदे और 6 रन. सामना संपल्यानंतर कोण प्रेक्षकांनी आतमध्ये जायचं नाहीये. मी पुन्हा एकदा विनंती करतोय. 5 गेंदे 6 रनों की जरूरत. क्या यहाँ पे कुछ अलग फैसला हमें देखने को मिलेगा? क्या होगा? क्योंकि ताड़भाट मैदान इसी तरह से अनोखे रिजल्ट के लिए जाना जाता है. दबाव, प्रेशर, और मैं अक्सर दोस्तों कहता हूं कि कोई दबाव में निखर जाता है तो कोई दबाव में बिखर जाता है. ओहो, देखा नाता, एक ही झटके में मैच को निकाल दिया है. 6. हॅलो हॅलो. येस, आपण मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे वळणार आहोत. मित्रांनो, सामना जेवढा सोपा वाटत होता तेवढा सोपा नक्कीच नव्हता. कारण आपण पाहतोय प्रेसी नवगावचे जे सर्व पाठीराखे आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे तो ओसांडून वाहतोय. कारण एक वेळ त्यांच्या सुद्धा हृदयाचा ठोका इथे चुकला होता. काय होणार? लागोपाठ 3 चेंडूवरती 3 फलंदाज बाद झाले होते. परंतु खऱ्या अर्थानं हा सामना सुरुवातीलाच क्लिअर करण्याचा प्रयत्न करत असताना आपण ज्यांचा खेळ पाहिला, 13 चेंडू आणि 24 धावांची खेळी साकारणारा सामनावीराचा मान काही ठरलाय. मृणाल